संजीवलनामध्ये दोन प्रकारचे स्पर्धक, एक सर्वघाती आणि देशघाती आणि सर्वघाती. तर त्यामध्ये जे सर्वघाती असतात ते देशघाती स्पर्धक ग्रुप परिणमित होऊन उद्या येतात 5व्या स्थानामध्ये सुद्धा. आणि आनंदामध्ये अप्रत्यय खुणा म्हणजे कशा कर्म आहेत ते प्रत्यय खणावर रूपून आणि संजीवलन रूपून होईल. 8 कशांच्या उदयाचा काय झाला आणि संजीवलनाच्या पण सर्व स्पर्धकांच्या उदयाचा अभाव झाला. नो कशाच्या पण संजीवलनाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे आणि हे जे भविष्य काळामधले आहेत हे जे उदयाला येणार आहेत त्या सगळ्यांचं काय आहे हे सर्वघाती स्पर्धक. या सगळ्या भविष्य काळात उदयाला येणारे जे आनंदामध्ये अप्रत्यय खणा संजीवलनाचं सर्वघाती स्पर्धक त्यांचं काय आहे उदया सर्वस्थान वृक्ष म्हणजे ते लवकर उदयाला येत नाही. ह्याचं परिवर्तन झाले ह्या रूपाने पुन्हा हे आल्याचं काय होणार त्याचं उदय येणार पुन्हा तो गुण प्रगट होणार नाही. म्हणून काय होतं त्या भविष्य काळातल्या सर्वघाती स्पर्धकांचा सदवस्थान वृक्ष म्हणजे ते उदयाला येणार नाही अशी त्याची अवस्था राहते. आणि उदय कुणाचा आहे संजीवलनाच्या नवकशाच्या देशघाती स्पर्धकांचा आणि ह्या प्रत्यय खणावकशाचा उदय. आणि हा प्रत्यय खणावकशारूपी डाग संयमरूपी रत्न प्राप्त होऊ देत नाही त्यांना ते लुटून घेतलेला आहे. मग त्याच्याकरता आपण हिसकावून घ्यायचं की नाही. तुमची जर चोरी केली तुम्हाला माहित झाली की अमक्याने आमचा रत्न पळवलेला आहे तर लगेच पोलिसांमध्ये येऊन त्याला पकडून ते रत्न आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय चेन पडत नाही. आणि इथं मात्र काय झालं आपण निवांत आहे कोण येते तिकडं माझं काय. तर आपलं हे संयमरूपी रत्न आहे लक्षात ठेवायचं ते ह्या टाकूच्या तावडीत गेलेलं आहे त्यातनं सोडून घ्यायचं आहे कुठल्या प्रत्याख्यानामध्ये. अजून 4थ्या गुणस्थान पहिल्या गुणस्थानात सगळेच दाखवले. आता 5व्या गुणस्थानामधल्या जीवाची सांगितली अवस्था की तिथं प्रत्यान रूपी कशा आहे आवड कर्माचा उदय आहे त्या जीवाला प्रत्यान कशा असल्यामुळं तो सकल संयम धारण करत नाही मुलींचं व्रत घेत नाही. प्रतीक झाले मग त्याला माहिती होते संजीवलनाचं कशाचं काय त्याला बाधा नाही परंतु देश संयमरूपी रत्नावर त्यांनी आपला हे केलं नाही हात केलेला नाहीये. सकल संयमरूपी रत्नावर ह्याचं अमर चालू आहे. म्हणून हा सर्वघाती स्पर्धकाचा उदय असला तरी त्या देश संयमामध्ये बाधा येत नाही किंवा त्याला अडथळा येत नाही ते राहू शकते. प्रत्येक खणावर कशा सर्वघाती स्पर्धक आहे. मग सर्वघाती स्पर्धकाचा उदय असेल तर कसं काय शोषण होतो असा प्रश्न होतोय. तर तिथं हे सर्वघाती कुणाच्या अपेक्षेने आहे संयमाच्या अपेक्षेने देश संयमाच्या अपेक्षेने नाही. जसं एखादा व्यक्ती असतो खूप हे असतो काय म्हणतात त्याला असा रागी म्हणा किंवा असा क्रोधी परंतु एखाद्या प्रकारचं काय असतं प्रेम असते जीव असते मग त्याला काय तो अडथळा करतो का नाही. दुसऱ्याला तो सगळं त्रास देईल परंतु त्या व्यक्तीला तो त्रास देत नाही. तसं देश संयमाला हा काही घात करत नाही. प्रत्येकाला कशा कुणाचा घात करतो सकल संयमाचा घात करतो. म्हणून त्या देश संयमाच्या अपेक्षेला सॉफ्ट आहे आणि सकल संयमाच्या अपेक्षेनं काय करा हात ते होते म्हणून तिथं तो असला तरी सुद्धा देश संयमाला बाधा येत नाही. म्हणून तो सर्वघाती होईल. तर काय सांगितले तर त्या लक्षात ठेवायचं प्रत्येकाच्या उदयामुळे संयम भाव होत नाही परंतु नवरी तू थोप वतो होती तदो देश वतो होती पंचम. पण तो व्रत आहे थोडं व्रत आहे ते थोडं व्रत कशामुळे प्रकट झालं त्याच्या ठिकाणी अप्रत्यय धारण करत नाही आणि त्या अप्रत्यय कशाचा उदयाचा अभाव झाला आणि अंतरंग पुरुषार्थ केला आपल्या स्वरूपाला जाणण्याचा आणि परिणामाची विशुद्धी वाढली की त्याला काचवून नसणार थोडं व्रत तो धारण ते घरात राहूनच सगळं त्याग करू शकत नाही परंतु थोडं एक देश रूपानं पापांचा त्याग करतो. याचं स्वरूप थोडा दिवस बघू आणि पुढे 6व्या असतानाचं स्वरूप बघून ओ
चैतन्य स्वरूपीचा. स्वतःचा निर्णय करा, तरच आपण गुणस्थानाच्या पायऱ्यावर चढत जाणार. गुणस्थानाच्या निर्णयापेक्षा आपल्या स्वभावाचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. हा मी अनादि अनंत एकच जीव आहे, एक रूपच आहे. प्रत्येक पर्यायामध्ये हा जीव आहे, परंतु त्या पर्याय रूपच नाही. आपले ध्रुव स्वरूप कधीही सोडत नाही. पर्याय बदलली तरी त्या प्रत्येक पर्यायामध्ये हा मी विज्ञान स्वरूपीच आहे, ज्ञानानंद स्वरूपीच आहे. माझे अस्तित्व कायम आहे. ते आपल्या ध्रुव स्वरूपाला जाणार. शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, शुद्ध एको ध्रुव. नमो